मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केलंय। बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास कसब्याचे आमदार हेमंत रासने, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह मानाचा पहिला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली। रक्तदान शिबिरात तरुणांबरोबर तरुणींचाही उत्साह दिसून आला। रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरूपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट, ढोलताशा पथकांचा समावेश होता। यावेळी तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते। पुणे नगरातील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी 125वा म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष साजरं करीत आहे। खऱ्या अर्थानं जानेवारी 2025 पासून शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षाची सुरुवात झाली। गणेश टिळक स्मारक मंदिर येथे 3 दिवसाचा कार्यक्रम घेतला। लालबाग राजाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते आपल्या बोधचिन्हाचं अनावरण झालं आणि त्यानंतर मंडळाने प्रत्येक महिन्यामध्ये एक कार्यक्रम असं जो सुरुवात केली ते आज आपण इथं बघतो। 3 ऑगस्ट म्हणजे 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते आणि ह्या लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी एक रक्तदान करण्याची संकल्पना आम्ही पुढे आणली आणि या संकल्पनेला पुणे शहरातील ढोलताशा पथकांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली। कारण आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 550च्या वर तरुणीने आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। खरं तर आपण म्हणतो जातो की तरुणाई कुठं चालली आहे, परंतु मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या ह्या ढोलताशा पथकातील तरुणाई आपली संस्कृती परंपरा जपत सामाजिक भान पण जपते। कारण ह्या तुळशीबाग मंडळाच्या आव्हानाला या तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 550च्या वर या सगळ्यांनी मिळून रक्तदान केलं। तुळशीबाग मंडळ आपल्या सगळ्यांना माहिती मानाचा चौथा गणपती असून सुद्धा वर्षभर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असतं। यावर्षी पण रक्तदान शिबिर तर घेतलं पण त्याचबरोबर तुळशीबाग बाप्पाची सेवेरूपी कार्य करणारे आमचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानसुद्धा आज इथे संपन्न झाला। जय गणेश। आज आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा चौथा गणपती ह्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे। ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये वर्षभरात अनेक समाजाला उपकृत असे कार्यक्रम या मंडळाने घेतले। आज रक्तदान शिबिर म्हणजे जे दान करण्याची जी सवय आज ह्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रक्तदान असेल, घाम असेल, आपलं धन असेल, जेवढं तन मन धन अर्पून 125 वर्ष ह्या गणपती बाप्पाची असणारी सेवा तो करतोय आणि आज त्याची जी उंची आज संपूर्ण जगाच्या नकाशावर हा जो उत्सव गेला त्याच्यात ह्या हजारो कार्यकर्त्यांचा समर्पित भाव आणि येणारा उत्सव हा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर आहे। हा येणारा उत्सव हा न भूतो आणि भविष्यातही होईल। या उत्सवाला या तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम, नितीनजी पंडित या आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो। येणारा गणपती बाप्पाचा उत्सव 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर हा विघ्नहर्त्याचा उत्सव न भूतो ना भविष्यती असा उत्साही आनंदी वातावरणात साजरा हो ही त्यांना मनोमने शुभेच्छा देतो। जय गणेश।